ये बहरी सरकार को जगाने के लिए आवाज तो दिल्ली तक पहुंचाना ही पड़ेगी। आज हम लोग आधा आधा पेट हम लोग खाना खा के हमारे बच्चों को हम लोग इसलिए नहीं पढ़ाते कि ये जो निकम्मी सरकार है, ये चोर सरकार है, इनकी बलि हमारे बच्चे चढ़े। हम लोग इतनी मुश्किलों से आज हमारे बच्चे चढ़ा रहे। 30 बच्चे जो है इन निकम्मी सरकार की बलि चढ़ गए। इनके बच्चे तो देश विदेश में पढ़ रहे और हमारे बच्चे और इन लोग गवर्नमेंट स्कूल्स भी यहाँ तक की सारे बंद करा रहे हैं। अमित शाह की गुंडागर्दी नहीं चलेगी, नहीं चलेगी। आरएसएस बीजेपी की गुंडागर्दी नहीं चलेगी, नहीं चलेगी। दिल्ली पुलिस की गुंडागर्दी नहीं चलेगी, नहीं चलेगी। बीजेपी पुलिस की गुंडागर्दी नहीं चलेगी, नहीं चलेगी। क्या आवाज दो। नरेंद्र मोदी होश में आओ, होश में आओ, होश में आओ। अमित शाह होश में आओ, होश में आओ, होश में आओ। अमित शाह तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। अरे नरेंद्र मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। भाजपा सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। तानाशाही भाजपा सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। शिक्षण आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा। देश की जनता थूक रही है, शर्म करो, शर्म करो, शर्म करो। देश की जनता थूक रही है, शर्म करो, शर्म करो, शर्म करो। शर्म नहीं तो डूब मरो, डूब मरो, डूब मरो। शर्म नहीं तो डूब मरो, डूब मरो, डूब मरो। मोदी जब जब डरता है पुलिस को आगे करता है, मोदी जब जब डरता है पुलिस को आगे करता है। शिक्षा जैसे पवित्र क्षेत्र में भी जिस तरीके से गंदगी अभी आप देख रहे हैं, आपके बच्चों का भविष्य क्या नजर आ रहा है? देखो भाई साहब, मेरा दोनों बच्चा इंजीनियरिंग पास होके 4-5 साल हो गया, अभी तक नौकरी का कोई नाम भी नहीं आ रहा है। बच्चों ने लाखों रुपया खर्चा कर पढ़ाई करने के बाद, आपने कर्जा उठाया होगा, कर्जा उठा के बच्चों को पढ़ाने के बाद बच्चों ने 15-20 हजार रुपये नौकरी कर रहे। अभी केंद्र सरकार जो नया जो कानून बनाया, जो श्रम कायदा कानून है, उसमें अभी 10 घंटा ड्यूटी भी बढ़ाया गया है। ये सब छोड़ो, आज का जो मुद्दा है, हमारा आने वाला पीढ़ी, जो हमारा भविष्य है, हमारा विद्यार्थी, उनका ऊपर इतना बड़ा खिलवाड़ कर रहे हैं। नीट जैसा पवित्रता से जानने वाला जो एग्जाम है वो लीक हो रहे, कैसे हो रहे? इस मोदी सरकार का 12 साल में कम से कम केंद्र सरकार का जितना भी एग्जाम हुआ था 15 बार लीक हो चुका। 15 बार भी उन्होंने आश्वासन दे रहे हैं अगले बार हम सुधार करूंगा। अगले बार उससे ज्यादा दलालों ने लीक करके उनका जो अनपढ़ बच्चों को जिताया जा रहा है। हमारा देश का जो मेहनत करके पढ़ने वाला, लिखने वाला, मेहनत कर दूंगा बच्चा, वो पीछे जा रहा है। सबको शिक्षा दे न सके जो वो सरकार निकम्मी है। सबको शिक्षा दे न सके जो वो सरकार निकम्मी है। सबको काम दे न सके जो वो सरकार निकम्मी है। सबको काम दे न सके जो वो सरकार निकम्मी है। जो सरकार निकम्मी है वो सरकार बदलनी है। जो सरकार निकम्मी है वो सरकार बदलनी है। जो सरकार निकम्मी है वो सरकार बदलनी है। धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो। धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो। पेपर चोर गद्दी छोड़, पेपर चोर, अरे गद्दी छोड़, पेपर चोर, गद्दी छोड़, पेपर चोर, गद्दी छोड़। अरे सबको शिक्षा, सबको काम देना होगा, देना होगा, देना होगा, सबको शिक्षा, सबको काम देना होगा, देना होगा, देना होगा। पहिली गोष्ट एक लक्षात घ्या की नरेंद्र मोदी जे ह्या देशाचे प्रधानमंत्री आहेत, हा जगातला पहिला पंतप्रधान आहे
जो स्वतःचं शिक्षण लपवण्यासाठी करोडो रुपये खर्च करतो हायकोर्टावरती आणि सुरक्षेची कारणं देतो, स्वतःचं शिक्षण लपवणारा माणूस या देशाचा प्रधानमंत्री आहे आणि तो विद्यार्थ्यांना परीक्षा पे चर्चावरती त्यांच्या समोर जाऊन प्रवचन झाडतो. ही खरं म्हणजे शिक्षणाची खूप मोठी चेष्टा आहे. त्याच्या पलीकडे जाऊन या सरकारने NEP वगैरेच्या नावाखाली जी काही शैक्षणिक धोरणं आणलेली आहेत, ही धोरणं खरं म्हणजे शिक्षण संपवणारी धोरणं आहेत. या देशातल्या बहुजन समाजातल्या लोकांना शिकायलाच द्यायचं नाही अशा प्रकारचं धोरण हे बीजेपीचं सरकार राबवत आहे. RSSचा फंडा आहे की गरीब लोकांना शिकूच द्यायचं नाही, अशा उपाययोजना करायच्या की ह्यांना शिक्षण महाग झालं पाहिजे. ते तर झालं, पण जी मुलं शांततेने संविधानिकपणे आपली मुद्दा तोच आहे की क्रूरपणे मारलेलं मुद्दा तोच आहे की शिक्षणाच्या विरोधी असलेलं सरकार असल्यामुळे जेव्हा जेव्हा शैक्षणिक आंदोलन जेव्हा होतं तर ते चिरडणं स्वाभाविक आहे. हे सरकार तेच करू शकतं. यांना विद्यार्थ्यांबरोबर चर्चा करायच्या नाहीयेत, कुठल्याही प्रकारच्या त्यांना उपाययोजना करायच्या नाहीयेत. आणि सगळ्यात मोठी गोष्ट लक्षात घ्या की फक्त नरेंद्र मोदीचा शिक्षण लपवण्याचा प्रश्न नाहीये, फक्त हे शिक्षण विरोधी तेवढाच मुद्दा फक्त नाहीये, तर हे सरकार जे आहे ते भ्रष्टाचार गुन्हेगारांना अभय देणारं सरकार आहे. भारतभरातले माफिया लोक ह्यांनी आपल्या पक्षामध्ये घेतलेले आहेत आणि हा आता भारतीय जनता पार्टी हा माफियांचा पक्ष झालेला आहे. तेवढंच नाहीये तर आपण बघितलं की ह्या आंदोलनाचे जितके व्हिडिओ तुम्ही बघताय त्या व्हिडिओमध्ये दिल्ली पोलिसांबरोबर प्रायव्हेट पोलीस म्हणवणारे जे लोक आहेत हे गुंड लोक आहेत. हे जगातलं पहिलं सरकार असेल, RSS गुंडा लोग हैं. हे जगातलं पहिलं सरकार असेल की जे पोलिसांबरोबर गुंडांना कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पाठवतो. ते दिल्लीला जंतर मंतरला लाठीचार्ज केले ते कुठले आतंकवादी नव्हते, ते एक विद्यार्थी होते. त्या विद्यार्थ्यांवर या सरकारनं बोलताना बदमाश, गुंड आणि किती बेशरम सरकार आहे ना, यांची झाली आहे हेल्याची कातडी. यांना काही फरक पडत नाही. पण याच्या अगोदरही आंदोलन झाले, गांधीजींनी आंदोलन केले, ब्रिटिश सरकारने ते आंदोलन 4 दिवसात मोडलं, काँग्रेसने अण्णा हजारेचं आंदोलन 19 दिवसात मोडलं. पण ही सरकार एवढी बोलतात ना बेशरम सरकार आहे की यांना कोणाचं लेणं देणं नाही. त्यांनी 111 दिवस जे डॉक्टर RD अग्रवाल होते तेही मृत्यू पावले. सोम वांचुकला तर तुम्ही बघितलं काय केलं त्यांनी, डायरेक्ट जबरदस्ती. तुम्ही बघतो मी पूर्ण लॉंग मार्च मध्ये लहानशा मुलीला घेऊन तुम्ही याच्यामध्ये सामील झालेले होते. तुमच्या मुलीचं भविष्य काय दिसतंय? हे पहा, मी डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेचा सचिव आहे ठाणे जिल्ह्याचा. आपण पाहता की मी माझ्या छोट्या मुलीला घेऊन रस्त्यावरती उतरलेलो होतो. माझ्या मुलीसकट या देशाच्या तरुणांचं, मुलांचं, विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आलेलं आहे. तरीही हार न मानता स्वातंत्र्याची ही दुसरी लढाई सुरू झाली आहे. या लढाईमध्ये अगदी लहान मुलांपासून तर युवकांपर्यंत आणि म्हाताऱ्यांपर्यंत तुम्ही सगळ्यांनी पूर्ण भारताने पाहिलं की त्या दिल्लीच्या जंतरमंतरवरती मोठमोठ्या घोषणा देत रस्त्यावरती लाठ्या खात तिकडे लहान मुलं 17-17 वर्षाच्या मुलांवरती लाठीचार्ज झालेला आहे. आणि लाठीचार्ज झाल्यानंतर ते आज जवळपास 100च्या वरती ते विद्यार्थी, ते युवक ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत, त्यांचा जीवाचा धोका आहे. मुद्दा इकडे हा आहे की नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे अशी मुजोर गुंड झालेले आहेत. ही गुंडगिरी आम्ही संसदच्या रस्त्यावरती पाहिली. RSSच्या गुंडांना घेऊन त्यांनी रस्त्यावरती त्याचा काही बिल्ला नाही, त्याचा काही पोलिसाचा पेहराव नाही, असे गुंड, नेम प्लेट नाही, असे ते गुंड रस्त्यावरती उतरले आणि त्या गुंडांनी लाठीचार्ज केला, हल्ला केला. ह्या हल्ल्यानंतर ही काही लोकशाही काही मरण पावलेली नाहीये. ही लोकशाही जिवंत तेवढंच मोठ्याने निर्माण होईल. आणि डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकरांचं, तसंच शहीद भगतसिंगांचं, अशफाक उल्ला खान, ह्या सगळ्यांच्या क्रांतिकारांचा आम्ही जो विचार आहे हा जनतेमध्ये पोचवू. आणि ही लढाई इथे संपलेली नाहीये. ही लढाई देशभरात चालू आहे, रस्त्यावरती चालू आहे, शाळेच्या मध्ये चालू आहे, कॉलेजमध्ये चालू आहे आणि पूर्ण भारतामध्ये ही लढाई आम्ही संघर्ष करत राहू. हम तब तक लड़ते रहेंगे जब तक उन सभी बच्चों को इंसाफ नहीं मिल जाता. और जिस तरह से दिल्ली पुलिस ने जो उन मासूम बच्चों पे जो अत्याचार किया है, महिलाओं के प्राइवेट पार्ट्स को हाथ लगाया गया है, उनके कपड़े फाड़े गए हैं, उन बच्चों के हाथ पैर तोड़े गए, जब तक उनको इंसाफ नहीं मिलता हम ऐसे ही लड़ते रहेंगे. जय 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 भीम, जय भीम, जय 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 भीम, जय भीम, जय भीम. बीजेपी सरकार आपण पाहतोय की शिक्षणासारखा पवित्र, आपण पाहतोय की शिक्षण या देशाचा उत्कर्ष बिंदू आहे, पण तो देखील अशा पद्धतीनं जर बाटवला जात असेल तर येणारी पिढी जी आहे ती ह्या देशाचं नेतृत्व करेल का, हाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय.